प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 16 ऑगस्ट 2026 रविवार। आपले हृदय त्याला द्या, माझ्या मुला मला तुझे हृदय दे आणि तुझे डोळे माझे मार्गकडे लक्ष देऊ दे। नीतिसूत्र 23 अध्याय 26 वचन। परमेश्वराने मानवासाठी सर्व गोष्टी निर्माण केलेल्या सूर्य, चंद्र आणि तारे ही त्यांची मानवाला दिलेली महान देणगी आहेत। पर्वत, टेकड्या, दर्या, वृक्ष आणि वनस्पती या त्यांची प्रेमळ उदारतेचे अभिव्यक्ती आहेत। आपल्या दयेमुळे त्याने आपल्याला विविध प्रकारचे अन्न आणि ऋतू दिले आहेत। पृथ्वीवर राहण्यासाठी त्याने आपल्याला अद्भुत शरीर दिले, जगाशी संबंध ठेवण्यासाठी आत्मा दिला आणि स्वर्गाची संगती ठेवण्यासाठी आत्मिक जीवन दिले। मनुष्य पापात पडला तेव्हा देवाने ते पाप धुवून टाकण्यासाठी स्वतःचे रक्त दिले। त्याने क्रूसवर स्वतःचे संपूर्ण शरीर बलिदान म्हणून अर्पण केले। तो आपल्या रोगांना बरे करण्यास तयार झाला। त्याने आपल्याला आपले प्रेम, शांती आणि आनंद दिला। खरे तर त्याने स्वतःलाच पूर्णपणे दिले आणि इतके सर्व दिल्यानंतर तो आपल्या बदल्यात फक्त एकच गोष्ट मागतो, आपले हृदय। जेव्हा आपण आपले संपूर्ण हृदय त्याला अर्पण करतो तेव्हा तो आनंदाने आपल्या अंतःकरणात प्रवेश करतो, त्याला आपल्या मंदिरात रूपांतरित करतो आणि तेथेच वास करतो। तो आपला देव होतो आणि आपण त्यांचे लोक होतो। किती दुःखाची गोष्ट आहे की अनेक लोक फक्त ओठांनी प्रभूची उपासना करतात, पण आपले हृदय त्याच्यापासून दूर ठेवतात। ते केवळ नावालाच ख्रिस्ती राहतात। येशू दुःखाने म्हणाला, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे। येसाया 29 अध्याय 13 वचन। मत्ती 15 अध्याय 8 वचन। जर तुम्ही तुमचे हृदय प्रभूला दिले तर तो शुद्ध आणि पवित्र करेल। बायबल म्हणते, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत ते धन्य, कारण ते देवाला पाहतील। मत्ती 5 अध्याय 8 वचन। परमेश्वराने तुम्हाला आरोग्य, सामर्थ्य आणि बुद्धी दिली आहे, त्यामुळे आपल्या उत्पन्नातील दशमांश अर्पण करून त्यांची सन्मान करणे हा तुमचा विशेष अधिकार आणि जबाबदारी आहे। जेव्हा तुम्ही आनंदाने आणि स्वेच्छेने देता तेव्हा तो स्वर्गाचे झरोखे उघडून ओसडून वागणार आशीर्वाद देण्याची वचन देतो। मलाकी 3 अध्याय 10 वचन। तसेच तो तुमच्यावर 1000 पटीने आशीर्वाद वाढविल असेही वचन देतो। अनुवाद 1 अध्याय 11 वचन। फक्त तुमच्या दशमांश किंवा अर्पण देऊ नका, तुमचा वेळही त्याला द्या। दिवसातील 24 तासापैकी किमान 1 तास तरी त्यांच्यासोबत घालवू नये का? त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, त्यांची स्तुती करण्यासाठी, त्यांच्यासाठी गाण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी आणि विश्वासूपणे त्यांची सेवा करण्यासाठी तुमचा वेळ त्याला अर्पण करा। पुढील म्हणण्यासाठी वचन द्या, म्हणजे तुम्हालाही दिले जाईल। चांगले माप दाबून, घालवून आणि ओसडून तुमचे पदार्थ घातले जाईल, कारण ज्या मापाने तुम्ही मोजता त्याच मापाने तुम्हालाही मोजले जाईल। लूक 6 अध्याय 38 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्र संगीता 94 अध्याय, 95 अध्याय, 96 अध्याय। संध्याकाळी रोमकारस 15 अध्याय 14 वचन से 33 वचन। धन्यवाद।